ठरलं तर मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की आता गुरुजींचे अर्जुनने आभार मानलेले असतात। तेव्हा गुरुजी जाणार इतक्यात अर्जुन थांबवतो आणि गुरुजींना सांगतो की ती बघा, ती येलो साडीवाली आहे ना, ती माझी बायको आहे, परंतु ती इथे आल्यानंतर तुम्ही मला सांगा की ही पूजा मी तिच्यासोबत करू शकतो, म्हणजे मला करता येईल। त्यावरती गुरुजी सांगतात, अच्छा म्हणजे अभिनय करायचा आहे का, द्या टाळी। आणि त्यानंतर गुरुजी सांगतात की मला लहानपणापासून अभिनय करायला खूप आवडतो। गुरुजी अर्जुनला सांगतात की मी मराठी सिरियलमध्ये गुरुजींचा रोल खूप वेळा निभावला आहे, तुम्हाला ते सागरमुक्ताचं लग्न माहिती आहे का। तेव्हा आता अर्जुन सांगतो की गुरुजी थँक्यू। आता त्यांना तो शांतच बसवतो। त्यावरती गुरुजी सांगतात की हे बघा सर, तुम्ही असं रोलिंग ॲक्शन असं म्हणा ना, म्हणजे मला जरा जोश येईल अभिनय करण्यात तुमच्यासोबत। तेव्हा अर्जुन सांगतो की वेळ आल्यानंतर सांगतो तुम्हाला। तर त्यानंतर गुरुजी अर्जुनसोबत आता कल्पना सायली अस्मिताकडे जातो। तेव्हा कल्पना विचारते, काय रे अर्जुन, तू आम्हाला तिथे ठेवून पुढे का निघून आलास। त्यावर ते अर्जुन सांगतो, काही नाही, तुम्ही पूजा कंटिन्यू करा ना। आणि अर्जुन हसतो। तेव्हा सायली आता पूजा करायलेली असते, तर गुरुजी आता पूजा कशी करायची हे सगळं काही सांगत असतात। अर्जुन आता त्या गुरुजींना शुकशुक करायला लागतो। तेव्हा दोघी आता मागे वळून पाहतात। अर्जुन आता गुरुजींना हळूवारपणे हाका मारतो। तेव्हा गुरुजींचं लक्ष जातं, तर अर्जुन सांगतो ॲक्शन। तर गुरुजी आता अभिनय करत सांगतात की अर्जुन सुभेदार, तुम्ही काय मागे उभे आहात, तुमची पत्नी तुमच्यासाठी इथे पूजा करते, मग तुम्हीही करा ना पूजा ही। तेव्हा अर्जुन सांगतो की ही अशी कुठे रीत आहे, ही पूजा बायकांनी करायची असते ना, मी करावा असं काही नियम आहे का। अर्जुन सुद्धा आता नाटक करतो। तेव्हा गुरुजी सांगतात की हो खरं अशी काही रीत नसते। आणि त्यानंतर परत आता गुरुजी सायलीला पूजा कंटिन्यू करत सांगतात। तेव्हा अर्जुन परत एकदा गुरुजींना हाका मारतो आणि सांगतो की ॲक्शन। गुरुजी आता परत नाटक करत अर्जुनला सांगतात, रीत नसली म्हणून काय झालं, परंतु तुमच्या पत्नीवर तुमचं मनापासून प्रेम आहे ना। त्यावर ते अर्जुन सांगतो, हो खूप आहे। तर गुरुजी सांगतात, मग करा ना तुम्ही पूजा, याने काय होईल, तुम्ही 7 जन्म एकत्र राहाल आणि तुमचा संसार अगदी सुखाचा होईल। त्यावर ते अस्मिता सांगते की अहो गुरुजी, माझ्या भावाला ना आता पूजा करायची वगैरे काही गरजच वाटत नाही, कारण त्याला त्याची बायको ना 700 जन्म जरी मिळाली तरी सुद्धा चालेल। त्यावर ते अर्जुन हसतो। गुरुजी परत सांगतात की तुम्ही दोघांनी ही पूजा करा, तुमचा संसार अगदी सुखाचा होईल। तर अस्मिता मध्येच ती करते। तेव्हा गुरुजी सांगतात की अहो पण इथे कोणाचे नवरेच आलेले नाही आहेत, फक्त यांचा नवरा आला आहे ना, म्हणून सांगतोय त्यांना पूजा करण्यासाठी। तेव्हा कल्पना सांगते की अर्जुन तू पूजा कर ना। तेव्हा अर्जुन सांगतो की ठीक आहे, तुम्ही गुरुजी एवढेच जर मला आग्रह करत आहेत म्हटले ना, तर त्यांच्या आग्रहासाठी मी पूजा करतो। कल्पनाला आता सगळा प्रकार लक्षात आलेला असतो की अर्जुन कसं पुढे येऊन गुरुजींना आधीच सगळं काही सांगितलं आहे, इन्स्ट्रक्शन दिले आहेत, आणि त्यानंतर अर्जुन आता आमच्यासमोर नाटक करतोय। तेव्हा कल्पना गालातल्या गालात हसतो। अर्जुन पटकन आता सायली शेजारी बसतो पूजा करण्यासाठी। अर्जुन आता सायली शेजारी बसून पूजा करत असतानाच त्यात आलेल्या दुसऱ्या बायका हसत असतात। तेव्हा सायली म्हणते की अहो काहीतरीच काय, सगळेजण हसतात आपल्यावरती। अर्जुन सांगतो, हसू द्या, मग गुरुजीने आपल्याला काय सांगितलं आहे ते इम्पॉर्टंट आहे ना, चला पूजा करूया। तेव्हा आता सायली हळदी कुंकू वाहते आणि त्यानंतर पूजाला सुरुवात केल्यानंतर सायली स्वतःलाही हळदी कुंकू लावते। तेव्हा अर्जुन आता सायलीला सांगतो की मलाही लाव। त्यानंतर सायली गंध अर्जुनच्या कपाळाला लावते। अर्जुनचं ते छोट्या मुलासारखं वागणं पाहून सायली त्याच्यावरती हसते, परंतु सायली मनापासून तितकीच खुश झालेली असते, कारण सायलीला अर्जुनसोबत एकत्र पूजा करण्याचा चान्स भेटलेला असतो। तर त्यानंतर दोघे आता नैवेद्य अर्पण करतात, फुले वाहतात आणि तिथे आरती सुद्धा ओवाळून घेतात। तेव्हा दोघेही मनापासून नमस्कार करतात। तर सायली नमस्कार करताना मनापासून सायली प्रार्थना करते की हे माझं हळदी कुंकू जे अर्जुन सरांच्या नावाचं आहे, देवी सावित्री, ते कुंकू माझा संसार अगदी तुझ्यासारखा ताकदवान हो। आमच्या नात्याचं पुढे जाऊन काय होईल हे मला माहिती नाही, परंतु माझं अर्जुन सरांवरचं प्रेम कधीच कमी होणार नाही। तर आता दोघांनीही मनापासून प्रार्थना केल्यानंतर सायली ही वडाला दोरा बांधते आणि त्यानंतर प्रदक्षिणा घालत असतानाच अचानक जोराचा पाऊस चालू होतो। तेव्हा सगळ्या बायका कल्पना अस्मिता आता एका झाडाखाली जाऊन थांबतात। तर अर्जुन विचार करतो की मिसेस सायली एवढ्या पावसात भिजून सुद्धा माझ्यासाठी प्रदक्षिणा घालते आहेत, परंतु आता मी काय करू। अर्जुन आता पटकन काहीतरी करण्यासाठी तिथून निष्ठत सायलीला पावसातून भिजण्यापासून वाचवण्यासाठी अर्जुनला काहीतरी करायचं असतं, म्हणून तो गेलेला असतो। तर इकडे आता सायलीने एवढ्या पावसात भिजूनही स्वतःच्या प्रदक्षिणा काही थांबवलेल्या नसतात, कारण सायली अर्जुनसाठी पहिल्यांदा ही पूजा मनापासून करत असते। इतक्यात आता अर्जुनने मोठं झाडाचं पान आणलेलं असतं। तेव्हा तो पान सायलीच्या डोक्यावरती धरतो। सायली वरती पाहते
तिला लक्षात येतं की कोणीतरी आपल्या डोक्यावरती काहीतरी धरलंय आणि मागे वळून पाहते तर तो अर्जुन असतो। तेव्हा अर्जुनला पाहून सायली खूप खुश होते। तर तेथील असणाऱ्या बायका, गुरुजी, अस्मिता, कल्पना सुद्धा आता अर्जुनचं सायलीवरचं ते जीवापाड प्रेम पाहून चकित झालेले असतात। अर्जुन सायली एकमेकांच्या साथीने आता वडाला फेऱ्या घेतात। तर प्रदक्षिणा घालत असताना अर्जुन सायली दोघांचेही पाऊल अगदी एकसारखंच पडत असतं। तर त्यानंतर अर्जुन आता स्वतःचा हात त्या दोऱ्याला लावतो आणि तेव्हा सायली अर्जुनकडे वळून पाहते। तर दोघांनी आता एकच दोरा धरलेला असतो आणि त्यानंतर वडाला प्रदक्षिणा घालत असतात। अर्जुन सायलीचं ते प्रेम पाहून कल्पना त्यांच्यावरती खरंच खूप खुश झालेली असते, परंतु अस्मिताला हे सगळं काही स्टुपिड असल्यासारखं वाटत असतं। अर्जुन सायलीला पावसातून भिजण्यापासूनही वाचवत असतो आणि तिच्यासोबत पूजा करण्याची त्याची इच्छाही पूर्ण झालेली असते। तेव्हा तेथील बायका आता त्या दोघांचं खूप कौतुक करतात। त्या कल्पनाला सांगतात की नक्कीच सायलीने गेल्या जन्मी वडाला मनापासून फेऱ्या मारल्या असतील, म्हणूनच तर या जन्मात अर्जुनसारखा प्रेम करणारा नवरा तिला भेटला। अर्जुन सायलीला एकत्र पाहून अस्मिता आता खूप चिडते आणि ती कल्पनाला सांगते की मम्मा, अर्जुन सायलीचे नक्की काय चाललं आहे ते सगळं काही पाहून किती विचित्र आणि वाईट वाटतंय ते। तेव्हा कल्पना तिचे समजूत घालते आणि सांगते की अस्मिता, अगं सायलीला पावसापासून वाचवण्यासाठी अर्जुन हे सगळं काही करतोय आणि वाईट काय दिसतं आहे माहिती का, सगळ्यांसमोर तू त्यांच्यावरती चिडचिड करते ना, हे जास्त वाईट दिसतंय। तेव्हा अस्मिता आता आपलं तोंड बंदच ठेवते। अर्जुन सायलीचं ते एकमेकांवरचं प्रेम पाहून तिथल्या बायका आता कल्पनाला सांगतात की आम्ही आमच्या नवऱ्यांसाठी वडाची पूजा कित्येक वर्ष केलं, परंतु आमच्या नवऱ्यानं आमच्यासाठी असं काही स्पेशल केलंच नाही। कल्पना खूप खुश झालेली असते। तर इकडे सायली आता अर्जुनला सांगते की अर्जुन सर, भास्करा ना आता सगळेच जण बघून हसतायत आपल्यावरती। तेव्हा अर्जुन सांगतो की मिसेस सायली, हे सगळं काही मी मम्मासाठी करतोय, तुम्ही सुद्धा त्याच्यासाठी करताय ना, मग स्माईल करा प्लीज। तेव्हा आता सायली खुश होण्याचं नाटक करते, परंतु सायली खरोखरच मनापासून खूप खुश असते। तर त्यानंतर 7ही फेऱ्या झाल्यानंतर आता सायली अर्जुन दोघेही मनापासून प्रार्थना करतात। तेव्हा सायली प्रार्थना करते की मला 7ही जन्म अर्जुन सरांसारखंच, अर्जुन सरच म्हणून नवरा हवे। अर्जुनही आता मनापासून प्रार्थना करतो की देवा, पुढची 7ही जन्म मला सायली बायको म्हणून मिळाव्यात आणि अर्जुन प्रेमाने त्या सायलीकडे पाहत। तर त्यानंतर सगळेजण आता घरी आलेले असतात। तेव्हा सगळेजण फ्रेशही झालेले असतात। अर्जुन सायली आता खालती येतात। अर्जुन ऑफिसला चाललेला असतो। तेव्हा कल्पना विमलला सांगते की विमल, तुला माहिती आहे का, अगं अर्जुनने सायलीसाठी आज वडाची पूजा केली आहे। इतक्यात आता तिथे प्रताप, चैतन्य, अश्विन आलेला असतो। तेव्हा आता कल्पना विचारते की अहो तुम्ही ऑफिसला गेला नाहीत का? तेव्हा प्रताप सांगतो की अगं चैतन्य एकटाच होता ना घरी, त्याला कंपनी देण्यासाठी थांबलो होतो। तर अश्विन सांगतो की बरं झालं मग आम्ही इथे थांबलो, नाहीतर ही एपिक न्यूज आम्हाला कळालीच नसती। काय रे दादा, तू वहिनीसाठी पूजा केली? तर अस्मिता अश्विनला सांगते की अश्विन, अरे आपल्या इकडे ना बायकोच्या प्रेमापायी डोंगर इकडचे तिकडे होतात, मग आता तू पूजेचं काय घेऊन बसला आहेस? तेव्हा प्रताप प्रश्न विचारतो अर्जुनला की अर्जुन, अरे नक्की तुला हे सगळं काही कसं सुचलं? तेव्हा अर्जुन सांगतो की मला नाही सुचलं, तिथे एक गुरुजी होते ना, त्यांनी मला खरं तर फोर्स केला पूजा करण्यासाठी, म्हणून मी पूजा केली। त्यावरती अर्जुनला आता कल्पना सांगते, अर्जुन आता थापा मारून खोटं बोलू नकोस आऊ, तुझं ना सगळं काही आधीच ठरलं होतं, आम्हाला माहिती आहे। तू सगळी काही पूजेची तयारी करू लागलास आणि त्यानंतर तिथे येऊन पूजा करताना सुद्धा हट्टाने तिथे थांबला। तेव्हा आता अर्जुन काहीतरी कारण देणार इतक्यात अश्विन सांगतो की दादा एक मिनिट थांब, आम्हाला ना सगळं माहिती आहे की जिथे सायली तिथे अर्जुन, हो ना? त्यावरती आता सायली अर्जुन एकमेकांना पाहून हसतात। तर त्या दोघांवरती आता सगळेजण खदखदून हसायला लागतात। तर आता अर्जुन म्हणतो की चैतन्य, अरे चल ना, ऑफिसला जायचं आहे ना आपल्याला। इतक्यात तिथे आता सायली अर्जुनला सांगते, अहो नाश्ता तरी करून जा, तुम्ही काहीच खाल्लेलं नाहीये। तेव्हा अर्जुन सांगतो की नाही, नाश्ता नको, शर्मासोबत मीटिंग आहे ना। त्यावरती चैतन्य सांगतो, अरे तू दुपारी आहे म्हणाला होतास ना? तेव्हा अर्जुन खोटं सांगतो की मला आत्ताच मेसेज आला आहे, ते आपली वाट पाहताय, चल चल पटकन। तेव्हा आता सायली सांगते की मी दोघांचेही डबे भरून ठेवले आहेत, ते डबे तरी घेऊन जा आणि तिथे गेल्यानंतर जेवण करा। अर्जुन सांगतो की कशाला डब्बा अर्जुनला एकतर सायलीसाठी त्याने उपवास केलेला असतो आणि त्यामुळे त्याला काहीच खायचं नसतं, त्याने निर्जळ उपवास केलेला असतो आणि अर्जुन आता ते सगळं काही खरं फोडताच येत नसतं, त्यामुळे अर्जुन नाटक करत असतो। तेव्हा आता पटकन विमल त्याच्या हाती डबे आणून देते। अर्जुन आता एक सेकंदही न थांबता चैतन्यला घेऊन तिथून फुरू होतो। तर सगळेच जण आता अर्जुनचे हे वागणं पाहून जरासे चकितच झालेले असते। तर इकडे आता प्रिया स्वतःच्या सेल्फीज घेत असते। इतक्यात तिला गोरेबाईंचा फोन येतो। तेव्हा प्रिया खूप खुश होते आणि फोन उचलून आता तिथे गोरीबाईंना सांगते, गोरीबाई काय फाईल मिळाली का, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलेली फाईल भेटली का तुम्हाला? प्रिया खूप एक्साइटमेंटमध्ये विचारत असते। तेव्हा गोरीबाई तिला तोंडावरच पाडते। ती सांगते की मॅडम मला ना पैसे हवे आहेत, मला गरज आहे। तेव्हा आता प्रिया सांगते की अहो आधी त्या फाईलचं काय झालं ते सांगा ना। तेव्हा गोरेबाई सांगतात की मॅडम मी सगळे काही ऑफिसमध्ये फाईल शोधते,
प्रिया चिडते आणि त्यांना सांगते का आता शोधण्याचे पैसे द्यायचे आहेत का मी तुम्हाला, आधी ती फाईल शोधून माझ्या हातामध्ये द्या, मग मी तुम्हाला पैसे देईन. तेव्हा गोरेबाई सांगतात की मॅडम, मी अख्खं ऑफिस चेक केलं आहे, परंतु कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नावाचे फाईल मला कुठेही भेटली नाही. परंतु 2 कपाट लॉक्ड आहेत आणि त्या लॉक कपाटमध्येच असेल अशी माझी शंका आहे. तेव्हा आता प्रिया सांगते की अहो मग शोधा ना. तेव्हा गोरेबाई सांगतात की अहो मॅडम, त्याच्या चाव्या माझ्याकडे नसतात. तर तिथे प्रिया सांगते की हा तुमचा प्रॉब्लेम आहे, एक तर आधी काम करा आणि त्यानंतरच मी तुम्हाला पैसे देते, आणि फोन कट करते. प्रिया खूप चिडते आणि सांगते की एक तर माझा मूड चांगला असला ना की तो स्पॉईल करायचा असं ठरवलंच आहे सगळ्यांनी. तर इकडे आता सायली खूप खुश झालेली असते, कारण अर्जुनने तिच्यासोबत वडाला फेरी घेतले आहेत हे सगळं काही आठवून ती आनंदात मध्ये हरपून गेलेली असते. त्यानंतर सायली अर्जुनचा फोटो आपल्या उराशी घेते. तेव्हा तिला आता वडाला फेरी मारतानाचे सगळे काही प्रसंग आठवत असतात, की अर्जुनने कसं सायलीच्या डोक्यावरती ती भिजू नये म्हणून मोठं पान धरलं. त्यानंतर अर्जुनने स्वतःहून सायलीच्या हातात हात देत वडाला दोरा गुंडाळला. ते सगळे काही क्षण आठवून सायली खूप खुश झालेली असते. सायली पटकन आता आपली डायरी घेते आणि त्यामध्ये काहीतरी त्या गोड क्षणांच्या आठवणी सगळ्या काही टिपत असते. तर इकडे अर्जुन चैतन्य आता ऑफिसमध्ये असतात. तेव्हा अर्जुनचं काही चैतन्याच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. तर चैतन्य तिथे सांगत असतो की जे हे सगळं काही प्रकरण टळल्यानंतर ते नक्कीच आपल्याकडे फाईल घेऊन येतील, कारण त्यांना चांगलंच माहिती आहे की आपल्याकडे जे प्रूफ्स आहेत ना तसे प्रूफ्स कोणीही शोधू शकत नाही दुसरा वकील. तेव्हा आता चैतन्य एकटाच बडबडत असतो, परंतु अर्जुन काही ऐकून घेत नाही. तर चैतन्य आता उठतो आणि अर्जुनला जाऊन बाणावरती आणतो आणि विचारतो, काय झालं अर्जुन, लक्ष कुठं आहे तुझं. तेव्हा अर्जुन सांगतो की नाही इथेच आहे, बोल ना. तर चैतन्य सांगतो की मला माहिती आहे काम कमी जरी असलं तरी टेन्शन्स खूप आहेत. 1 मिनिट, आपण एक काम करूया की तुझी तब्येत पण मला वेगळीच वाटते आहे, आधी आपण जेवण घेऊया आणि त्यानंतर पुढे कामाला सुरुवात करूया. तेव्हा अर्जुनला आता खरं तर सायलीसाठी उपवास केलेला असतो आणि अर्जुनला जेवायचंच नसतं. अर्जुनच्या डोक्यात वेगळेच विचार चालू असतात, परंतु चैतन्य तिथे त्याचं काहीच ऐकून न घेता जेवण आणण्यासाठी जातो. तर इकडे आता सायली मनातील साठलेल्या सगळ्या गोड आठवणी त्या डायरीमध्ये टिपत असते. ती लिहिते की मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी मी पहिल्यांदा मनापासून अर्जुन सरांसाठी पूजा केली, आणि सायली खूप खुश होते. तर इकडे आता चैतन्याने प्लेट्स आणलेले असतात आणि तो जेवण वाढत असतो. त्याला आता कसं थांबवावं आणि खरंच सांगावं की नको हा अर्जुनला मोठा प्रश्नच पडलेला असतो. अर्जुन आता चैतन्याला सांगतो की मला भूक नाही आहे, तू जेवण घे. तेव्हा चैतन्य म्हणतो की काय अर्जुन, तू थकल्यासारखंही वाटतंय, तुझी तब्येत बरोबर नाही आहे का. 1 मिनिट, मी अश्विनला फोन करून विचारतो की काही गडबड आहे का. तेव्हा आता अर्जुन पटकन उठतो आणि चैतन्याला थांबवतो. तो म्हणतो की अरे मी असं कुठं म्हटलं की मला जेवायचं नाही आहे, मी एवढंच म्हणतोय की मला भूक नाही आहे. तर इकडे सायली डायरीमध्ये लिहिते की एका सौभाग्यवतीला वड पूजून किती आनंद मिळतो हे मला आत्ता समजलं, परंतु मी अर्जुन सरांना एक गोष्ट सांगूच शकत नाही की माझं त्यांच्यावरती प्रेम आहे. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत, अर्जुनला अचानक चक्कर आलेले असते आणि अर्जुन सायलीच्या मांडीवरती तसंच पडतो. तेव्हा आता सगळेच जण घरातले खूप घाबरलेले असतात. तर कल्पना आता पटकन विमलला पाणी घेऊन यायला सांगते. सायली आता पाणी शिंपडून अर्जुनला भानावरती घेऊन येते. तेव्हा आता अर्जुनला सायली स्वतःच्या हाताने पाणी पाजते. तर तिथे आता सायली सांगते की चैतन्य भाऊजी, तुम्ही सुद्धा इथेच थांबा, मी तुमच्या दोघांसाठी जेवण बनवते. तुम्ही काही खाल्लं नाही आहेत का, यांना चक्कर कशी काय आली. तेव्हा आता चैतन्य सांगतो की आज दोन्ही डबे ना मीच संपवले आहेत, अर्जुन जेवलेलाच नाही आहे. तेव्हा आता अस्मिता विचारते की दोन्ही डबे तूच संपवलेत, अर्जुन का जेवला नाही. तेव्हा चैतन्य सांगून टाकतो की अर्जुन आज सायलीसाठी वटसावित्रीचा उपवास केला आहे. तेव्हा आता चकित होऊन सगळेजण अर्जुनकडे पाहत असतात. तर अर्जुन मान खाली घालून